करूया आपण। जय जिजाऊ सर्वांना। आज 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस। आज हा महत्त्वाचा दिवस आज आपण अनुभवतोय। याचं जयंतीचं औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पासून खेड तालुक्यातील रसाळगड या किल्ल्यावर आम्ही इथे आलेलो आहे। इथे हे तोफांचा किल्ला असं म्हटलं जातं। इथे खूप छान निसर्ग आणि हा किल्ला जो आहे तो 5 एकरामध्ये वसलेला आहे आणि इतकं सुंदर ठिकाण आहे। इथे हनुमान येताना दुसऱ्या दरवाजावर हनुमान मंदिर आहे। तसेच वरती किल्ल्यावरती आल्यानंतर एक 16 तोफा आहेत साधारण। त्यातली एक आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेली मोठी तोफ आहे। तसेच इथे वाघजाई मंदिर आहे। सुंदर असं हे पावसाळ्यातनं खूप सुंदर असं ठिकाण आहे फिरण्यासाठी, बघण्यासाठी आणि ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1660 मध्ये जिंकला आणि हे एक ऐतिहासिक ठिकाण बनलं आणि ह्याला पर्यटक भरपूर भेट देतात आणि प्रत्येकाने इथं यावं आणि हा निसर्गाचा आणि हा एक वेगळा अनुभव घ्यावा। ऐतिहासिक ठिकाणी अनुभव त्या काळातलं ते बांधकाम, इथलं वातावरण कसं असेल ह्याचा अनुभव घ्यावा। इतिहास जिवंत ठेवण्यासाठी ह्याला भेट देणं प्रत्येकाने गरज आहे। तसेच प्रत्येक गडावर गेल्यानंतर तिथलं वातावरण, तिथलं सगळं आपण काही चुकीचं काही होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे। आज 12 जानेवारी जिजाऊ माता यांचा जन्मदिवसांचं औचित्य साधून आम्ही इथे आलो आणि त्याचं कारण म्हणजे खरंच त्यांच्या जयंतीच्या दिवशी तर यायलाच पाहिजे, पण असं नेहमीही अशा स्थळाला भेट देणं गरजेचं आहे आणि युवा पिढीने तर जरूर यावं। कारण आपल्या महाराजांचा इतिहास हा सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि तो तसाच राहावा। त्यांचे विचार जिवंत राहण्यासाठी सर्वांनी असे ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे असं मी बोलते। आणि सर्वांना पुन्हा एकदा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र।